I'm back. Welcome to my vlog. So, आज आपण करत आहोत कुकिंग विथ मम्मी. येस. आजची रेसिपी असणार आहे आपली एकदम इझी पीझी फिश रेसिपी जी कोणी बनवू शकतं. लाईक ऑफिस गोईंग पीपल आणि ज्यांना जेवण येत नाहीत आणि जे इतके छान जसा स्वयंपाक करतात लाईक यु नो आणि ज्यांना फिश खूप आवडते पण मसाला वाटणं वगैरे हे सर्व नाही आवडत त्यांना तामझाम like me. So this is recipe for them. So let's start. Mother, this is my mother. Hi. दिसते हा दिसते. तर लाल मिरची पावडर मध्ये पण ती खूप छान होते आणि कोकणातली ही माझ्या आत्यांनी म्हणजे आत्या करायच्या माझ्या त्यांच्यापासून मी शिकले ह्याच्यामध्ये. Nice. तर ही खूप चवदार लागते आणि हे टाकवा लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? फक्त आपलं म्हणजे साधी रेसिपी सोपी एकदम कोणाला पण ती इझी होईल. हे कामाला वगैरे जातात त्यांना पटकन पण करता येईल त्यामुळे मी आज ही माझ्या मुलीला शिकवते. धन्यवाद. त्याच्यासाठी साहित्य आहे. त्याच्यासाठी भरपूर लसूण लागतो. लसूण चेचून घ्यायचं सोलून. ते दिसत नाहीये इकडे बघावं लागेल. लसूण असं तिकडे दाखवावं लागेल असं असं. लसूण कढीपत्ता हिरवी मिरची हळद 2 चमचे मी लाल मिरची पावडर घेतली. ती जास्त काही तिखट नाही मग ती घेतली मी आणि 1 चमचा धने घेतले थोडासा हिंग घेतलाय आणि कोकम हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे. आणि दुसरं म्हणजे अजून एक मी म्हणजे ही लवंगी मिरचीची आम्ही घरामध्ये नेहमी लाल चटणी बनवतो. धने लसूण आणि लाल मिरची आणि मीठ ही भाकरी बरोबर पण खायला ही चटणी खूप छान वाटते. तर ह्याच्यातले मी 1-1.5 चमचा ही चटणी घेणार आहे कारण ही तिखट आहे थोडीशी आणि ही मीडियम आहे तिखट म्हणजे त्याला थोडी चव पण येते चवीसाठी म्हणून ही पण चटणीचा मी वापर करणार आहे. मस्त चव येते एकदम मस्त चव येते. आणि हे छोटे बांगडे आहेत त्यामुळे आपण अख्खे टाकणार आहोत पूर्णच्या पूर्ण याला. जर मोठे असले तुम्ही त्याला पीस करून टाकू शकता. इजंट इट है ना मदर? ओके सो लेट्स स्टार्ट. आणि सध्या आधी तुम्हाला कुठलाही गॅस पेटवायचा नाहीये. सो ती जे सांगणार ते मी करणार बट आय नो द रेसिपी ऑलरेडी बिकॉज आय ऑलवेज वॉच हर डुईंग. ओके काय करायचं आधी? हा कढीपत्ता टाका आधी थोडं. आधी आपण टाकणार आहोत कढीपत्ता. ओके गॅस ऑन नाहीये बिना गॅसच्या आपण पहिलेच टाकणार आहोत. सॉरी फॉर नॉईज. लंगडी म्हणतात तिला तीच वापरते. त्याला लंगडी म्हणतात? हा अच्छा भांड्याला लंगडी म्हणतात. हा चला मग आपण लंगडीमध्ये बांगडी करूया. सॉरी बांगडा. आता हिंग टाकतो. हिंग ओके. आपण हळद टाकतोय. किती घेतली मदर? मी अर्धा चमचा घेतली. अर्धा चम्मच हळद. ओके. आणि हे 2 चमचे लाल मिरची पावडर. 2 चमचे लाल मिरची पावडर. ओके मग धणे घेणार आहोत आपण सर्व. मी सर्व हातानेच करते कारण हातची चव वेगळी असते यु नो. हे लसूण टाक. लसूण आणि हिरवी मिरची टाक. कोथिंबीर आणि कोकम नाही टाकायचं. कोकम नंतर टाकायचं. लसूण आणि हिरवी मिरची पड आला ना त्याला तेव्हा टाकणार. वरून टाकणार ती थोडीशी आणि हे नंतर वरून आपण कोकम टाकायचं. आधी नाही टाकायचं. आता आपण काय करणार आहोत आता आपण हे एकत्र केलेलं आहे. आता आपण याला ती मिरची टाकायची. अच्छा मिरची पण टाकायची. 1-1.5 माझे 1-1.5 चमचे. हात खूप आज भाजणार आहेत. किती? 1 चमचा टाक. 1 चमचा आणि 1 आणि 1.5 थोडं 1.5 हा बस. आणि आता ह्या चटणीमध्ये मीठ आहे त्याच्यामुळे मग थोडस मी ह्याच्यामध्ये अजून थोडं मीठ टाकतो थोडस चव येण्याला कारण लाल चटणीमध्ये ऑलरेडी मीठ आहे पण मग ते थोडं हे नाही होणार म्हणून मी इतकं थोडस अजून मीठ टाकते ह्याच्यामध्ये. आणि मिठाचं प्रमाण प्लीज नीट बघा कारण फिश मध्ये ऑलरेडी आता हे पूर्ण चांगलं स्मॅश कर कालून घ्यायचं पूर्ण हाताने आधी. ओके माझ्या हातांची आग होणार त्याचं काय नाही दाबून Guys, please take care of your hands and be aware that it's gonna burn after पूर्ण लसूण तो चटणी doing this. वाव यार ही किती छान दिसते मस्त मम्मी.
किती चमकतंय सी. आता आपण फिश टाकतोय, म्हणजे इन शॉर्ट हे मॅरिनेशन आहे फिशचं. मॅरिनेशन करून घे हा. आणि एकदम हलक्या हाताने करायचं. ती मच्छी एकदम हे नाही झाली पाहिजे. असं हलक्या हाताने सगळा मसाला लावून घे त्याला सर्व मसाला लावून घे आता. ओके. हा, जसं जेवढं हे. सो आपला हा ह्याला cooking एकच vlog काटा आहे. असतो, Cooking बांगड्याला vlog एकच काटा असतो. जास्त मध्ये काही लागण्याचा प्रश्नच येत नाही. तर सांभाळून करायचं थोडस. मच्छी नाजूक नाजूक असते असते. हा, आणि काटा घुसण्याचं पण म्हणून प्रमाण हलवा- जास्त हा. असतं, त्यामुळं एकदम अगदी सांभाळून हलक्या करा. हाताने त्याला लावा. तसंही पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण हे मुरणार आहे मसाला. बट स्टील वी हॅव टू डू इट्स अ प्रोसेस क्रिएटेड बाय मदर्स, नानीज अँड दादीज. आता हे पाणी, हे मी चटणी वाटली होती, थोडस मी पाणी काढलेलं. हेच आपलं पाणी आता मॅरिनेशन झालेलं आहे फिशचं. त्याच्यात पाणी टाकायचं. मच्छीला हा बस फक्त असं फक्त करायचं. टोप हलवायचा, हाताने हो. काहीही थोडंसं करायचं मी पाणी नाही. घेते. आणि मसाल्याचं उरलेलं ते सर्व टाका. नॉर्मल पाणी नाही टाकलं तरी चालेल, पण जो मसाला आपण वाटला होता चटणीचा त्याच्यातून पाणी टाकायचं. इट्स अ जुगाड ऑफ मदर्स, इंडियन मदर्स. काहीही वाया नाही गेलं पाहिजे. आटल्यानंतर ते आटून जातं आणि छान लागतं. तुझा माझ्या हाताला पण मसाला होता. आता ठेव ठेव ना. होईल नीट सगळं. एवढा फास्ट हो, गॅस? ठेव ठेव आधी ठेव ना. आणि मग वरून आता हे कोकम टाकायचं आपण. आत्ता आपण कोकम टाकणार आहोत. आत्ता हे वरून आपण कोकमला स्क्वीज नाही करायचं, कारण कोकमचा स्वाद आपोआप आता ते होऊन जाईल. कमी उकळी आली थोडीशी. थोडं मी झाकण ठेवते ह्याच्यावर, आणि थोडी उकळी आली का मग काढून ठेवायचं झाकण. उकळी आली का मग ते होऊन जाणार, आणि मग नंतर वरून कोथिंबीर टाकायची. झाली. मग थोडी आटली, आपल्याला जशी ग्रेव्ही ठेवायची, थोडंसं आटवायचं असेल तर आटवू शकतो आपण. थोडस चटणी, थोडस असं एकदम घट्ट करू शकतो. थोडं भातावर इतकी थोडासा रस्सा पाहिजे असेल तर तसं पण ठेवू शकतो. हा भाकरी बरोबर, चपाती बरोबर खायला छान लागतो. आणि छोटस आणि जर तुम्ही त्याला एका रात्रीपर्यंत ठेवलं तसंच, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टला पण खाऊ शकता. खराब होत नाही, कारण याच्यात कोकम टाकलेले, टमाट्याने लवकर खराब होते वस्तू. अप्रतिम. जेवढा स्वाद आता नाही येणार ना, तेवढा दुसऱ्या दिवशी. वस्तू लवकर होते, कांदा टाकल्याने खराब दुसऱ्या होते. दिवशी पण आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण सकाळी ठेवू शकतो. येस, आणि आम्ही म्हणजे तसंच खातो. You also जास्त try. करून त्याला छान वाटतं भाकरी बरोबर. We have created this also. Like आणि हे थोडे आमच्या घरी फिशचं सेलिब्रेशन असतं ऍक्च्युली. आधी तर आम्ही लोक लाईक एकाच दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे फिश आणायचो. एकच दिवशी. ओके, बांगडा, सुरमई, बोंबील, आई. A few moments later. दिस इज द मोस्ट डिफिकल्ट टास्क फॉर मी. नाही गरम. छान झालं, कोकम टाकून मस्त. आंबट आंबट तिखट. ज्याला ज्याप्रमाणे तिखट टाकायचं असेल ते टाकू शकतात. मीन्स माझे ओके. हे बघा, मदर गरम येते. थोडस हलवलं कपडे झालं. हा, आणि तुम्ही पळीनी किंवा चमच्याने हलवायला जाऊ नका, कारण शिजलेली चांगली. शिजलेली मच्छी तुटायचा. आता आम्ही थोडा रस्सा ठेवलाय ह्याच्यात, हा, कारण चपाती वगैरे असेल खायला, पण आटू पण शकतो. मच्छी तुटण्याच्या लड़की तुम बहुत बोलती हो, चपर चपर चुप रहोगी. डिश चम्मचने हलवायला जाऊ नका. वरून टाकते मी आता. आता आपण कोथिंबीर टाकतोय. अँड आय एम टेलिंग यू की नेक्स्ट डे ला जी खायची मजा आहे ना याची, ती कुठेच नाहीये जेवढी आता येणार नाही तेवढी. सो बंद करूया. बंद करायचं. थोडं तो बंद करते. आमची डिश रेडी आहे. आम्ही तुम्हाला ती दाखवतो कशी दिसते प्लेटिंग करून. मदर बंद कर. लेट्स गेट ऑल द रेसिपी छान झाली. असं दिसतो फिश. जे थोडासा आम्ही रस्सा ठेवलाय, तुम्हाला आठवलं तुम्ही आठवू शकता. ज्यांना पण ही रेसिपी आणि खूप छान झाली आहे. Yes. कोकम टाकलं ना, आंबट आणि तिखट मस्त तर वाटतंय. तुम्ही बनवून बघा तुमच्या घरी कशी झाली आहे ती. तुम्हाला सुद्धा कळेल किती इझी, किती मस्त आहे ही डिश. मदर, थँक्यू सो मच. जास्त तेल पण लागत नाही ह्याच्यामध्ये.
तेलाचा पण वापर नाही आणि नुसतं कालवण डाएटच्या लोकांसाठी पण बेस्ट करत रेसिपी बसायची नाही, याची फोडणी द्या त्याची फोडणी द्या. ऍक्च्युली. आपलं झालं. आणि बनवून बघा आणि आम्हाला सांगा कशी झाली. आणि जर तुम्हाला त्या फ्राईड आणि क्रिस्पी बोंबिलची रेसिपी हवी असेल किंवा माझ्या मम्मीच्या अनेक रेसिपीज बघायच्या असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की मम्मीला घेऊन ये ब्लॉग मध्ये, तर मी आणेल. ओके मदर, तशी ती येईलच, चालेल इथेच चालेल. राहतो आम्ही लोक. सो लेट्स स्मेल गुड. थँक्यू, बाय बाय. कोकम टाकायला पाहिजे थोडस अजून वरतून त्याच्यावर ठेवायला छान. ओके, लाईक करा, शेअर करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. मुलीला भरभरून ओढ द्या. वोट ओढ द्या. कुठे जिंकून यायचे आपल्याला. बाय.